ठग म्हणजे चतुर लोकांना फसवणारा एक धूर्त माणूस. जुन्या काळी असे खूप ठग लोक होऊन गेले. त्यातीलच एक ठग म्हणजे रंगा. लोकांना मारायचं, लुटमार करायची हाच त्याचा धंदा. वराती लुटायच्या, अंगात ठासून भरलेली ताकद, बळकट स्नायू. त्याच्या दंडातील पकडेमध्ये सापडलेला कोणीच माणूस वाचला नव्हता. त्याच्या हाताने कित्येक लोकांना ठार मारलं होतं. त्याच्याबरोबर त्याचे बाकीचे साथीदार पण होते. लूटमार केल्यावर गोळा होणारे पैसे, दागिने ते आपापसात वाटून घ्यायचे. रंगा मात्र आपल्या वाटेला आलेल्या पैशातील काही पैसे गरीब लोकांना वाटून टाकत होता. हाच त्याच्यातील चांगला गुण. त्यांना एक खबर लागली की डोंगरावर जी विहीर आहे ती विहीर सोन्याच्या मौल्यवान नाण्यांनी भरली आहे. त्या विहिरीत अनेक मौल्यवान रत्ने आणि संदूक पण. त्या शापित संदुकासाठी खूप लोकांनी आपला जीव गमावला होता. ते लोक आता चांगल्या मुहूर्ताची वाट पाहू लागले. सगळे ठग लोक शांत होते. ठग लोक ठराविक काळातच काम करायचे, बाकीचे दिवस घरी बसायचे. आपण काय काम करतोय याचा पत्ता ते लोक घरच्यांना सुद्धा लागू द्यायचे नाहीत. त्यांची रमाशी नावाची एक विशिष्ट अशी भाषा होती. सगळे ठग लोक एकत्र आल्यावर याच भाषेत बोलायचे. काही काळ गेल्यानंतर रंगाने देवीला कौल लावला. ठग लोकांची देवीवर अपार श्रद्धा होती. देवीचा कौल मिळाल्याबरोबर त्याने आपल्या बाकीच्या साथीदार लोकांना ही खबर पोच करायला कबुतरे उडवली. कबुतरांनी आपले काम चोखरित्या पार पडले. बरोबर चौथ्या दिवशी सगळे ठग लोक देवीच्या मंदिरात जमले. योजना बनू लागली. पण विहिरीतून तो खजिना बाहेर काढणं सोपं नव्हतं. विहिरीत काळ्या जादूची सावली होती. ती जादू तोडून खजिना बाहेर काढावा लागणार होता. या कामात जीव पण जाण्याची शक्यता होती. ठग लोकांनी अमावस्येच्या काळ्या रात्री डोंगरावरती जाण्याची योजना बनवली. वर जाण्यासाठी जंगल पार करावं लागणार होतं. ठग लोकांनी रस्ता धरला. काळ्या रात्री जंगलाची भयान शांतता. वटवाघुळे ओरडून भंग करत होती. दिवसभर लपून बसलेली घुबडे जंगलात एकसारखं ओरडत होती. त्याचबरोबर झाडावर आपलं विचित्र तोंड घेऊन बसलेला तो पिशाच. त्याला ठग लोकांच्या गरम रक्ताची चाहूल लागली. ठग लोकांना जंगलातील तो आवाज त्याची जराही भीती वाटत नव्हती. हे त्यांचं नेहमीचंच काम होतं. ठग लोक दबक्या पावलाने अंतर कापत होते. त्यांच्यावर नजर ठेवून बसलेला तो पिशाच, याच त्या लोकांना भान राहिलं नव्हतं. त्या डोळ्यासमोर फक्त तो विहिरीतील खजिना दिसत होता. आपली हत्यारे सांभाळत तोंडातून एकही शब्द न काढता ठग लोक जात होते. त्याच्या पाळतीवर बसलेला तो पिशाच त्याच्या पाठीमागे जात होता. अंधाऱ्या रात्री जोराचा वारा सुटला. जमिनीवर पडलेला पालापाचोळा आकाशात उडू लागला. अचानक वारा थांबला. ठग लोकांना कशाची चाहूल लागली. सगळ्यांनी हत्यारे बाहेर काढून तयारीनिशी थांबले. पाठीमागे असलेला त्यांचा एक साथीदार गायब झाला होता. कसला आवाज न होता तो गायब झाला होता. त्यांनी झाडावर नजर फिरवली. झाडावर त्यांचा साथीदार डोळे उघडे ठेवून निश्चित पडला होता. त्याच्या तोंडातून रक्त पडत होतं. त्याच्या मेलेल्या डोळ्यातील भीती थरकाप उडवणारी होती. त्याच्या छातीवर तो पिशाच बसून हसत होता.
त्यानं त्याला ठार मारून त्याचे लचके तोडत होता. ठग लोक सरळ जंगलात पळत सुटले. त्यांचा एक साथीदार कमी झाला होता. त्याच्या मैतीचा शोक करण्यात जरासुद्धा वेळ नव्हता. ठग लोकांना आजच्या आज तो खजिना लुटायचा होता, कारण परत मुहूर्त लवकर सापडणार नव्हता. तो पिशाच अजूनही त्याच्या मागावर होता. 5 मधील आता 4 जण राहिले होते. आजचा दिवस त्यांच्या बाजूने होता, पण काळ मात्र ठग लोकांना गिळायला बसला होता. जंगल आता थोडंच राहिलं होतं. चांदण्याच्या प्रकाशात त्यांना आता विहीर दिसत होती. हिरव्या अशा गवतावर काजवे चमकत उडत होते. गवतावरून वाहणारी गार हवा ठग लोकांना जाणवत होती. विहिरीजवळ भयान शांतता होती. फुलपाखरे गवतावर जणू गीत गात विहार करत होती. रंगाने आजूबाजूला पाहून कोणी नसल्याची खात्री करून घेतली. चोर पावलांनी तो पुढं होऊन बाकीच्या साथीदारांना हाताने इशारा केला. सगळे ठग लोक गवत तुडवत पुढे सरकू लागले. त्याच्या भोवती काजवे आणि फुलपाखरे वेटोळा घालून उडू लागली. एका ठगाने हात पुढे केला. त्याच्या हातावर सुंदर असे फुलपाखरू येऊन बसले. त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. ज्या ठग लोकांना माणसंसुद्धा जवळ करत नव्हती, त्या रक्ताळलेल्या हातावर एक फुलपाखरू येऊन बसलं होतं. आकाशात ढग दाटून आलं. जोराचा वारा वाहू लागला. विजा कडाडू लागल्या. ठग लोकांना नवल वाटलं. अशा अवेळी पावसाचं लक्षण दिसू लागलं. दिसू लागलं. मोठा आवाज होऊन वीज कडाडली. जणू कुठेतरी आकाश फुटून आकाशाला तडा गेला. त्या ठगांच्या हातावर बसलेलं ते फुलपाखरू बघता बघता तिचं रूप बदललं. तिच्या पंखांचा घेर वाढला. तिने एका चेटकिनीचं रूप धारण केलं आणि कचकन त्या ठगाचा गळा पकडला. त्याच्या मानेतून रक्ताची चिळकांडी उडाली. त्याचं शरीर थरथरू लागलं. तो खाली कोसळला. रंगा ठगाने ते पाहिलं. कमरेला असलेली तलवार त्यानं विजेच्या वेगानं फिरवली. एका घावातच त्यानं त्या चेटकिनीचं मुंडकं उडवलं. तिच्या नरड्यातून काळं रक्त उसळ्या घेऊन बाहेर पडू लागलं. ते ज्या गवतावर पडलं ते गवत जळून खाक झालं. चेटकिनीच्या रक्ताचे काही थेंब रंगाच्या हातावर पण पडले होते. त्याचा हात जळाला होता. ती चेटकीन तडफडू लागली. तिचं अंग फुगू लागलं. फट्ट करून तिच्या शरीराच्या चिंधळ्या उडाल्या. 4ही बाजूला तिचे अवयव उडून पडले. हुश्य! रंगाने श्वास सोडला. रंगाने देवीसमोर स्वतःचं रक्त पाजून तलवारीला साक्ष करून घेतलं होतं. त्यामुळं त्या चेटकिनीला मारणं शक्य झालं होतं. रंगा ठग डोकं धरून जमिनीवर बसून राहिला, कारण त्या विहिरीतील संदूक काढण्याचा प्रयत्न ठग लोकांच्या जीवावर बेतला होता. आता फक्त 3च जण राहिले होते. समोर विहीर दिसत होती. काय करावं काहीच कळत नव्हतं. आज पहिल्यांदा त्यांचं धाडस पणाला लागलं होतं. काट्यावर काटा आला होता. रात्र जणू काही त्यांना गिळायलाच बसली होती. मनातली भीती लपवत तो परत उभा राहिला. तलवार मांडीवर फिरवून साफ केली. विहिरीजवळ जायला काही पावलंच अंतर राहिलं होतं. 3घे जण विहिरीजवळ पोचले. विहिरीच्या काठावर उभा राहून ते लोक विहिरीत पाहत होते. रंगाठगानं मशाल पेटवली. मशालीचा प्रकाश पसरला. मशालीभोवती रातकिडे फिरू लागले. त्यांचा किर्र आवाज येऊ लागला. मशालीच्या प्रकाशात ठग लोक विहिरीत टोकावून पाहू लागले. विहिरीच्या पाण्यावर किडे तरंगत होते. विहिरीत सगळी कोष्ट्याची जाळी पसरली होती. विहिरीत त्याला काहीतरी तरंगताना दिसलं. पाणी कटड्यापासून थोडं खाली होतं. विहिरीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या.
काटेरी झुडपं बाजूला सारून ठग लोक खाली उतरू लागले. मशालीच्या उजेडात ते खाली उतरत होते. पाण्यात एक बाई तरंगत होती. तिचे डोळे उघडे होते. अंगावर लाल साडी. बारीक माशांनी तिच्या अंगावरील कातडी खाल्ली होती. तिचं अंग पांढरं दिसत होतं. तिच्या हातावरील लाल मेहंदी अजून ठळक दिसत होती. असं वाटत होतं नुकतंच ती पाण्यात पडली आहे. तिला पाहून अंगातून भीतीची लहर निघाली. ठग लोकांचे पाय कापत होते. एका ठगाने पुढे जाऊन पाण्यात पाय टाकला. पाण्यात पडलेला बाईचा त्याने हात पकडला. तोच तिने झटका देऊन त्या ठगाचा हात पकडून त्याला पाण्यात खेचलं. पाण्यात तो ठग तडफडू लागला. त्या बाईनं त्याला पाण्यावर फरफटत नेलं. जोरात एक उसळी मारून त्याला पाण्यात घेऊन गेली. मोठा आवाज होऊन तो पाण्यात गायब झाला. आता फक्त 2 जण राहिले होते. मशाल पण पाण्यात पडून विझवून गेली होती. रंगा ठग आता चांगलाच बिथरला होता. पाण्याच्या आतून संदूक कशी बाहेर काढावी हाच विचार तो करत होता. त्याने पाण्यात पाय टाकला आणि चमत्कारच झाला. पाणी बघता बघता खाली गेलं. पाणी आता पूर्णपणे कमी झालं होतं. त्याला आता संदूक दिसू लागली होती. चपळाई दाखवून तो खाली उतरला. पण खालचं वातावरण गरम होतं. विहिरीत गरम वाफ दरवळत होती. कोणी बाजूला उभा असल्याचा भास होत होता. दोघांनी संदूक दोन्ही बाजूनी पकडली. विहिरीत परत पाणी येऊ लागलं. वेगाने ते ठग लोक वरती येऊ लागले. पाणी पूर्णपणे खवळलं होतं. पूर्ण ताकद पणाला लावून दोघे पळत वरती येऊन पडले. धापा टाकत दोघे विहिरीकडे बघू लागले. विहिरीतील पाणी उसळ्या मारत होतं. विहिरीतून एक पंजा बाहेर आला. नखे त्रिकोणी आकारात वाढलेली. त्वचेवर खवले पडली होती. ठग लोकांच्या छातीत जाळ झाला होता. तो विचित्र प्राणी वर येऊ लागला. त्याचं त्रिकोणी तोंड, सापाप्रमाणे वळवळ करणारी त्याची जीभ, पुढे आलेले दात, तो आता बाहेर येऊन थांबला होता. 4 पाय असलेला तो दैत्य ठग लोकांकडे पाहून गुरगुर करत होता. नाकातून येणारी पांढरी गरम हवा मागच्या दोन्ही पायावर उभा राहून त्यानं झाडावर नखं ओरबडली. चमकणारी नखं. त्याचा तो अवतार पाहून ठग लोकांच्या छातीत चांगली धडकी भरली होती. असा प्राणी त्या लोकांनी पहिल्यांदाच पाहिला होता. हातातली संदूक घट्ट पकडून ठेवली होती. पळून जाण्याचा मार्ग पण उरला नव्हता. तो प्राणी त्यांच्या भोवती आता गोल फिरू लागला होता. ठग लोकांच्या बेदरल्या नजरेत तो प्राणी नजर घालून पाहत होता. संदूक चोरून आपण मरणाला आमंत्रण दिलंय हे त्यांना चांगलंच उमजलं होतं. त्या प्राण्याने झेप घेतली आणि एका ठगाला त्यानं उचललं. पंजामध्ये त्या ठगाला पकडून ठेवलं होतं. तो ठग जोरात ओरडत होता. त्या प्राण्याने त्याला खाली आपटलं. त्याची हाडे तुटली. तो प्राणी त्याच्या जवळ गेला. त्याने नखे त्याच्या पोटात घुसवली. त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. त्याच्या अंगावर तो जीभ फिरवू लागला. रक्त चाटू लागला. दोन्ही पंजे त्याच्या पोटात घुसवून त्यानं जोरात हिसडा मारला. त्या ठगाचे 2 तुकडे झाले. त्याचे मांस सगळीकडे विस्कटले गेले. तो प्राणी सैरावैरा इकडून तिकडं पळू लागला. आकाशात पाहून जोरात ओरडू लागला. त्या प्राण्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. त्याचे रक्ताळलेले डोळे आता रंगा ठगाला पाहत होते. तो प्राणी दबक्या पावलांनी रंगाजवळ येत होता. सगळीकडे फक्त त्याच्या गुरगुरण्याचा आवाज घुमत होता. रंगा गुडघे टेकून खाली बसला. डोक्याला बांधलेला पटका त्यानं खाली टाकला. तो घामाने चिंब भिजला होता. हात जमिनीवर टेकवून त्याने जगण्याची आशा सोडून दिली होती. तोंडातून रक्ताची लाळ टाकत त्या प्राण्याने रंगा ठगावर झेप घेतली. तसं रंगाने संदूक उघडली.
सगळीकडे पांढरा फट्ट प्रकाश पसरला. डोळे चमकले. तो प्राणी एका क्षणात गायब झाला. रंगा डोळे चोळत उभा राहिला. तो प्राणी गायब झाला होता. त्याने संदूक पाहिली. संदूक मोत्यांनी भरलेली होती. रंगाठग एकटक त्या संदुकाकडे पाहत होता. सूर्याची किरणे आता जंगलात घुसत होती. आज एक दिवस उजाडला होता. रंगाने हाताने मोती उचलून सूर्यप्रकाशात धरले. मोती लक्क चमकत होते. जी संदूक मिळवण्यासाठी ठग लोकांनी आपला जीव सोडला होता, तो खजिना आता त्याच्या हातात होता. या खजिन्यासाठी रंगाने आपले साथीदार गमावले होते. त्याच्या हातातून मोती गळून पडले. मोठा श्वास घेऊन तो संदूक न घेता चालू लागला. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न असं हसू होतं. रंगाठगाने आपले सगळे धंदे बंद केले. तो समाजात आता फक्त रंगा म्हणून जगत होता.